परत भेट जराशी. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं, एका मिनिटात, काही सेकंदात आणि इतके वेगवेगळे एक्सप्रेशन्स. हे नॅचरल आहे. हा, म्हणजे मी स्टेजवर गेले ना की मी स्टेजच्या खाली असले की मी एकदम नॉर्मल असते, पण स्टेजवर गेली की मला नाही माहिती मला म्हणजे एकदम काय होऊन जातं. मी प्रेक्षक बघितले ना समोर की झालं, मला काही सुचत नाही, मला काही म्हणजे मी एकदम फक्त प्रेक्षक आणि मी आणि एन्जॉय, बस एवढं. असं काही होतं का लहानपणी आरशासमोर प्रॅक्टिस करणे? हो 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 हो, खूप. मी ते ओढणी वगैरे नाही का आईची, ती अशी टाकून मग ते हे करून मग आरशा पुढे मी एकटीच माझं डान्स, ते सीडी होती, सीडी त्यावेळेस. हा, तर मग ते गाणे त्यावर वाजवायचे आणि त्यावर डान्स असायचा माझा. आणि मी गाणे पण म्हणजे मी गॅदरिंग मध्ये पण खूप मला इंटरेस्ट होता. म्हणजे गॅदरिंग आले की माझं संपलं. मला शिक्षण म्हटलं ना अजिबात इंटरेस्ट नाही. अच्छा. अजिबात नव्हता. पण डान्स म्हटलं की मी अशी नाही का लगेच हे आता काय मग ते माझं चला जेजुरीला जाऊ, परत देवीची गाणी वगैरे हे मी बरेच गॅदरिंग मध्ये केलंय आणि मला खूप ते पहिले लहानपणापासून मला आवड आहे. अच्छा. आता तू इतक्यात मात्र सिनेमात म्हणजे कॅमेराच्या समोर तू जास्त दिसते स्टेजपेक्षा, तर ही फील्ड बदलली असं म्हणायला पाहिजे का? हा, बदलली. म्हणजे कसं सांगू, माझं हे स्टेज शोचं जे आहे ते फार वेगळं आहे आणि ही फील्ड फार वेगळी आहे. हे कसं आहे, साडी घातली, थोडंफार आपलं हे केलं, झालं, डान्स केला की झालं. पण हे शूटचं फार वेगळं. हा, म्हणजे हे कट, परत रिटेक, परत ह्या गोष्टी. आणि मला असं वाटतं की शूट मध्ये जास्ती कष्ट आहे. हा, आपण स्टेजवर करून आलो, झालं 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 3 तास झालं, पण शूट मध्ये जास्ती कष्ट आहे आणि ते मला जास्ती अनुभवतं का, तर मी एक डान्सर आहे आणि मी त्यात आता याच्यात गेली, ऍक्टिंग मध्ये गेली, तर ते माझ्याकडनं लगेच करणं सोपं नाहीये. हा, म्हणून मला ते थोडंसं अवघड जातं आणि मी खूप असं नाराज पण होते ज्यावेळेस असणार ना, त्याच्या आदल्या दिवशी मी अशी होऊन जाते की अरे बापरे, आता मला येतंय का नाही, मी काय करतेय काय माहिती, असं होतं माझं. तुला शाळेत इंटरेस्ट नव्हता, पण आता ऍक्टिंग स्कूल मध्ये जाणार आहे का? त्याच्यात पण नाहीये. त्याच्यातही नाहीये. पण मी करणार. मला यात म्हणजे मला आवर्जून यामध्ये जायचंय. म्हणजे आता गौतमीचं स्टेज सुटलं असं म्हणायचं का? नाही, अजिबात नाही, असं नाही करणार मी कधीच. मी स्टेज कधी मी म्हणजे त्यामुळं मी इथपर्यंत आली आहे, तिथून मी व्हायरल झाली आहे. तो स्टेज माझ्यासाठी खूप काही आहे, खूप काही. मी स्टेज कधी नाही सोडणार. तुला तुझा पहिला परफॉर्मन्स आठवतो का? कसा होता, कधी होता? नाही, मला ते तर नाही आठवत. आता ते किती वर्ष होऊन गेले मला. पण मला नव्हतं कळत. मला म्हणजे एकदम मला सांगितलं ना की तुला आता असं करायचंय, तर मी तसं करून जाणार. मला कळत नव्हतं की ही काय म्हणणार, की हे करणं इथं योग्य नाही. कसं झालं हे सुरू कसं झालं? आई आणि मी होते. वडिलांना आणलेलं इकडं, पण वडील काही राहिले नाहीत. वडील गेले गावाकडं परत रिटर्न. मग आईने ठरवलं की आपण नाही जायचं परत गावाकडं, आपण आता आलोय तर इथंच राहणार, परत नाही जाणार. मग आम्ही इथंच राहिलो. मग आईने बरेच जॉब वगैरे केलेत, कामं केलीत. त्यानंतर आईला एक मैत्रीण मिळाली. त्या मैत्रिणीने सांगितलं, त्यांचा विषय झाला असेल टॉपिक, की माझ्या मुलीला खूप इंटरेस्ट आहे डान्समध्ये, असंही मी करायचे. तर मग मला आईने डान्स क्लास लावून दिला. मग ती म्हणजे मैत्रीण मिळाली, तर तिच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट मिळाला. मग मी गेली महेंद्र सरांकडं. मग महेंद्र सरांनी मला पहिला अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम होता आणि बॅक डान्सर होते मी. त्यावेळेस आमची प्रॅक्टिस वगैरे झाली. मग मी तिथं गेले. ऍक्च्युली त्यावेळेस मला माहिती पण नव्हतं की घुंगरू बांधायचेत किंवा घुंगरूंचा पण विषय. हे मला सगळं नंतर कळालं. पहिले सुरुवातीला सरांनी फक्त शिकवलं, मग नंतर सांगितलं की पैसे सगळ्यांनी गोळा करायचेत आणि आपलं नाही का घुंगरू आणायला. म्हटलं आता घुंगरूचा काय विषय? मग मला कळलं की असं काय आहे. मग लावणीचा कार्यक्रम आहे. मग मला नंतर कळलं. मग आम्ही अकलूज लावणी महोत्सवचा मी पहिला कार्यक्रम केला.
फुल पूर्णपणे चुकले होते. अच्छा. मी पहिल्यांदा स्टेज केला तो. हा, 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 हा. खूप चुकलेले. अच्छा. सरांनी आम्हाला आता ओरडले पण हा, हा, हा. तो पण विषय झाला. मग तिथून माझी जी सुरुवात झाली ती झाली की मी थांबले नाही. हा, हा. मला काय टचवूड की मी हा, हा. करत गेले. मी म्हणजे 500 रुपये मला त्यावेळेस पेमेंट होतं. ऍक्च्युली 1000 रुपये होतं. एका पोराने 500 घेतलेलं आमचं. अरे बापरे. हो हो हो. का बरं, कसं? का त्यांनी नेलं ना तिथं. तोच मध्यस्थी मी तुम्हाला commission. म्हटलं. हा, हा तर हा, हा. 1000 रुपये होतं.